नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला 10वा धडा आहे त्याचं नाव काय ठेस आणि हा धडाचा हा तिसरा सीझन आहे। कोणता सीझन आहे? तिसरा। तर चला बघूया। दुसऱ्या सीझन मध्ये आपण काय पाहिले की सिरचन जे आहे ते क्रोधातून आले आहे आणि ते कार्य नाही केले आणि घराचे बाहेर गेले। बघा, अब ये काम नहीं करूंगा। तेवढात सिरचन काय म्हणाला, आता मी ही कार्य नाही करणार। गांव भर में तुम्हारी हवेली में मेरी कदर होती थी, अब क्या? तेवढा तो म्हणाले, गावात सबसे पहिल्या तुमचा हवेलीमध्ये माझी कदर होती। मी चुपचाप वापस लौट आया आणि मी तिला तिथे चुपचाप परत इथे आला आहे। समझ गया, कलाकार के दिल में ठेस लगी वो नहीं आ सकता। तेवढात लेखक म्हणाले आहे की मला समजलं की कलाकार यांचा हृदयातून दुखले आहे। बड़ी भाभी अधूरी चिक में रंगीन छीट का झालर लगाने लगी, ये भी बेजा नहीं दिखलाई पड़ता, क्यों मानू? आणि म्हणाले, मजली जे भाभी होती त्यांनी काय केले, मजली जे वहिनी होती त्यांनी काय केले, जे छीट अधुरा होता त्यातून झालर लागले गेले आणि म्हणाली, बघ मानू, हे बेजान नाही म्हणजे यतात जान आलेले आहे असा, म्हणजे हे पूर्ण झालेले आहे। मानू कुछ नहीं बोली बेचारी, किंतु मैं चुप नहीं रह सका, चाची और मजली भाभी की नजर न लग जाए इसमें भी। आणि म्हणाली, बघ, जे मानू आहे ते काहीही नाही बोलली, ते तिथे चुप्प बसून होती आणि तिथे मी पण असं उभे राहून बघत होता। तेवढ्यात मी म्हणाले की यातून पण जे वहिनी आहे त्याचा नजर नाही लागू असं म्हणाले। मानू को ससुराल पहुंचाने में ही जा रहा था आणि तेवढ्यात म्हणाले की मानू यांना ससुराल इथे पाठवला मीही जाणार होता। स्टेशन पर सामान लिखते समय देखा, मानू बड़े जतन से अधूरे चिक को मोड़कर लिए जा रही है। तेवढ्यात स्टेशन मध्ये काय काय घेऊन जाणार आहे, काय काय घेऊन जात आहे असं बघताना मी पाहिले की मानू काय बघत आहे की जे चिक अधुरे आहेत त्याला खूपच लाडातून बघत होते। मन सिरचन पर गुस्सा आया। तेवढ्यात मला मनात सिरचन याच्यावर राग आलेला होता। चाची के सुर में सुर मिलाकर कोसने को ही जी हुआ कामचोर चटोर। त्यातून काकी जो म्हणाली होती ते कामचोर आहे असा, त्यातून सुरमसून म्हणजे आवाजात मला पण असं वाटलं की ते कामचोर आणि चटोर आहे। गाडी आई सामान ढकाकर मैं दरवाजा बंद कर रहा था। तेवढ्यात गाडी आली, मी सामान जे होते, वस्तू जे होते त्याला डिब्बेमध्ये टाकून दरवाजा बंद करत होता की प्लॅटफॉर्म म्हणजे जे आंगडीचा प्लॅटफॉर्म आहे त्यातून कोण आला बघा। बंद कर रहा था कि प्लेटफॉर्म पर दौड़ते हुए सिरचन पर नजर पड़ी। बबुआ जी उसने दरवाजे के पास आकर पुकारा। तेवढ्यात मी बघितले की प्लॅटफॉर्म मध्ये सिरचन येत होता आणि खूप जोरात पडत होता आणि म्हणाला, बबुआ जी असं दरवाजेतून मला हाक मारली। क्या है, मैंने खिड़की से गर्दन निकालकर झिडकी के स्वर में कहा। तेवढ्यात मी खिडक्या जो होत्या त्यातून गर्दन बाहेर काढले आणि म्हणाले, काय झालं असं। सिरचन के पीठ पर लदे हुए बोझ को उतारकर मेरी ओर देखा, दौड़ते हुए आया। आणि सिरचनच्या पाठीवर खूपच बोझ ठेवले होते त्याला मी बघितले, ते पडत येत होता। दरवाजे खोलिए, मानू दीदी ने कहा, एक बार देखू। तेवढ्यात तो म्हणाला, दरवाजा उघडू, मला मानू दीदीला बघायचं आहे। मैंने दरवाजा खोल दिया। तेवढ्यात मी दरवाजा उघडले। सिरचन दादा, मानू इतना ही बोल सकी। तेवढ्यात मानू काय बोलली, सिरचन दादा एवढाच ही बोलली। खिड़की के पास खड़े होकर सिरचन ने हकलाते हुए कहा, यह मेरी ओर से है, सब चीजें है दीदी। शीतल पाटी, चीक और एक जोड़ी आसानी खुश की। गाडी चल पडी। तेवढ्यात त्याने काय सांगितले की ताई हे बघ, सर्व वस्तू आहे, त्यात शीतल पाटी, चीक, एक जोडी आसनी आणि खुशी असा सर्व चित्र आहे आणि तेवढ्यात गाडी चाल। मानू मोहर छापवली धोती का दाम निकालकर देने लगी। तेवढ्यात मानू काय केले की मोहर छापवली धोती हे
देणार होती त्याचे पैसे ती देऊ लागली। सिरचन ने जीभ को दांत से काटकर दोनों हात जोडले। तेवढ्यात सिरचनने काय केले की आपला जो जीभ आहे त्याला दातातून कापून दोघं हाथ जोड़ू लागला। मानो फूट फूट कर रो रही थी। मैं बंडल को खोलकर देखने लगा। ऐसी कारीगरी, ऐसी बारीकी, रंगीन सुतलिया के फंदों का ऐसा काम पहिली बार देख रहा था। तेवढ्यात मानू फुटून फुटून रडाली होती आणि मी बघितले की हा बंडल मध्ये जे सिरचनने दिले होते हा बंडल मध्ये कशी कारिगिरी केलेली आहे, खूपच बारीकीतून सुतलिया फंदे काम हे सगळं मी पहिल्यांदा बघणार आहे किंवा बघत आहे। तर हे झाला आपला धडा पूर्ण। आता आपण बघणार आहे शब्दार्थ। बघा, शब्दार्थ हिंदीतून हिंदी आणि मराठी। अछूता जो न छुआ गया हो त्यांना म्हणतात अप्रिष्य। अध कपाली आधे सिर में होने वाला दर्द। आणि इथे काय म्हणाले अर्ध्या डोके दुखी। काय अर्ध्या डोके दुखी। कलेवा नाश्ता आणि इथे म्हणाले आहे मराठीतून न्याहरी। काय न्याहरी। खखोरन नेनू के गरम करने के बाद पात्र में बची हुई भूरे रंग की परत जिचे म्हणतात मेठू। नेनू गरम केल्यावर पात्रामधील उर्वरित तपकिरी कवच मेथ्यू त्याला काय म्हणतात मत्तू। तेनान नियुक्त म्हणजे नमणूक केली। नेनू मक्खन लोडी। पगडंडी पतला रस्ता फुटपाथ। पाती पंक्ति ओढ। बेकाम बिना काम का। निकम्मा निरुपयोगी। बेगार म्हणजे बिना मजदूरी दिए जबरदस्ती लिया गया काम ज्याला म्हणतात जबरी काम। आता इथे बघा खुशामत चापलूशी आणि इथे पण खुशामत। चेतावनी सजग करना सतर्क करणे। चटोर खाने पीने में लालची खाण्यासाठी लोभी। बेजा अनुचित अयोग्य। मडैया झोपडी आणि इथे पण झोपडी। मोजोड लड़ाका बदलगाम योद्धा। मूंज एक प्रकार का घास एक प्रकारचा गवत। आता आपण बघणार आहे काही प्रश्न आणि उत्तरे। तर चला बघूया। बघा सूचनानुसार कृतियां कीजिए, संजाल पूर्ण कीजिए। पहिला सिरचन को आने वाले काम। सिरचन यांना कोणता काम येत होता बघा। पहिला मोती घास और पटेर की रंगीन शीतल पाटी बनाना। बाज की तितलियों की झिलमिलाती चिक तथा सतरंगे डोर में मोड़े बनाना। तीसरा भूसी चुन्नी रखने के लिए मूंज की रस्सी के बड़े बड़े जाले बनाना। चौथा हलवाहों के लिए ताल के सूखे पत्तों की छत्री टोपी बनाना। तर हे तुम्हाला कुठे लिहायचं आहे तुम्हाला माहित आहे, परत मी सांगणार आहे बघा। इथे आणि इथे आणि इथे आणि इथे पहिला दुसरा आणि तिसरा आणि चौथा। आता दुसरा बघूया। बघा कृती पूर्ण करा। पहिला काय सिरचन का मेहताना म्हणजे सिरचन काय घेत होता बघा। पहिला पेट भर खिला दो। दूसरा काम पूरा होने पर एक हाथ पुराना धुराना कपड़ा देकर विदा दो। दूसरा मानू को उपहार में मिला। कोणता चीज भेट स्वरूप भेटला होता बघा। पहिला शीतल पाटी, दूसरा चीक और एक जोड़ी कुश की आसानी। आता तिसरा आपण बघणार। सिरचन को लोग कहते थे। सिरचन लोग काय म्हणत होता पहिला मुफ्तखोर आणि दुसरा कामचोर या चटोर। तर हे झाला पहिला दुसरा आणि तिसराचा प्रश्न आणि उत्तरे। आता आणखीन बघूया। बघा वाक्य को उचित क्रम में लगाकर लिखिए। जे वाक्य आहे ते इथे तिथे लिहिलेलं आहे त्यांना क्रम मध्ये लिहायचं आहे। पहिला काय आहे बघा सातों तारे मंद पड़ गए। दूसरा ये मेरी ओर से है सब चीजें है दीदी। तीसरा लोग उसको बेकार ही नहीं बेगार समझते हैं। चौथा मानू दीदी काकी की सबसे छोटी बेटी है। आता याला क्रम नातून लिहायचं आहे बघा। पहिला लोग उसके बेकार ही नहीं बेकार समझते हैं। दूसरा मानो दीदी काकी की सबसे छोटी बेटी है। तीसरा सातों तारे मंद पड़ गए। चौथा ये मेरी ओर से है सब चीजें है दीदी। तर हे झाला आपला वाक्य उचित क्रम लगातून लिहायचं। आता तुम्हाला अभिव्यक्ती किंवा स्वमत लिहायचं बघा। कला और कलाकार का सम्मान करना हमारा दायित्व है। इस कथन पे अपने विचार लिखिए। तो बघा मी इथे दिले आहे बघा। कला अर्थात कलाकार की अभिव्यक्ति का साधन कलाकार को अपने भाव व अनुभव की अभिव्यक्ति अपनी कला के माध्यम से ही करता है।
रविंद्रनाथ टैगोर ने कहा है कि कला अर्थात मनुष्य द्वारा उसके स्वयं के भावों की अभिव्यक्ति है। हर कलाकार अपने अंतर्मन के हास्य, व्यंग्य, करुणा, प्रेम आदि भावों को अपनी कला के माध्यम से ही प्रस्तुत करता है। चित्रकार अपनी तुलिका, संगीतकार अपने स्वर, मूर्तिकार अपनी शिल्पकला से आसान अपनी भावनाओं को संसार के समक्ष प्रस्तुत करता है। हर कलाकार की कलाकृति में उसकी अनेकों भावनाएं व संवेदनाएं छुपी होती है। उन कलाकृतियों से वह कलाकार भावात्मक रूप से जुड़ा होता है। कलाकारों की कला को तब तक समझना मुमकिन नहीं है जब तक हम उस कला के पीछे कलाकार के मन में उमड़ रहे भावों का अनुभव कर ले। प्रत्येक कलाकार को अपनी कला से अनंत प्रेम होता है, क्योंकि यही कला उसके सुख, संतोष और कभी कभी उसके जीवन यापन के प्रमुख साधना होती है। ऐसे में यदि कोई कलाकार की कला का सम्मान नहीं करता है तो ये कलाकार के हृदय के लिए कष्टदायक होता है। त्यातून तुम्हाला अपनी स्वमत लिहायचं आहे, म्हणजे तुमचं स्वमत लिहायचं आहे, तुम्ही काय बघते। मी याचं उत्तर दिलेलं आहे, हे उदाहरण स्वरूप आहे, तुम्हाला हा पाहून उत्तर लिहायचं आहे। तर आपला झाला। तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की जेव्हा लोकांना असं वाटते जे कलाकार असते त्यांचा काहीही मान्य नाही, काही पण नाही, तर हे खूपच वाईट आहे। त्यांचा पण मान आहे, त्यांचं पण सगळे आहे। तुम्ही काय देतात आहे हे सर्वोच्च गोष्टी आहे की तुम्ही त्यांना काय देते, त्यांना काय हवे। आज तुमच्यासाठी काम करत आहे, उद्या कोणासाठी अजून करणार, तर तुम्ही तुमचं मान्य नको हे करा, तुम्ही तुमचं मान्य नको नकार करा, जिथे आहे तिथे करूया। धन्यवाद।